नमस्ते. मी डॉक्टर आशा दत्तात्रय शितोळे. गेली 36 वर्षे मी स्त्रीरोग प्रसूतीशास्त्रज्ञ म्हणून प्रॅक्टिस करते. आज मी आपल्यापुढे या यूट्यूब चॅनलमार्फत मेनोपॉज म्हणजे काय आणि मेनोपॉजमध्ये होणारी सगळी माहिती, शारीरिक मानसिक बदल आणि त्याच्यावरचे उपाय याबद्दल माहिती देणार आहे. आता हे जे आहे हे चर्चासत्रात आपलं थोड्या पार्टमध्ये आपण सुरू ठेवणार आहोत. तर आज मी पहिला पार्ट आपल्यापुढे सादर करत आहे. या पहिल्या भागामध्ये पहिल्यांदाच आपण मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती ह्याची माहिती करून घेण्याआधी हा जो रजोनिवृत्तीचा काळ कसा सुरू होतो त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला स्त्रीत्व संबंधी शारीरिक रचना काय आहे हे माहीत होणं गरजेचं आहे. तर कसं असतं की स्त्रीचे जे अवयव असतात, उदाहरणार्थ गर्भाशयाची पिशवी, स्त्रीबीजकोश, नलिका, स्त्रीमार्ग, तर हे सगळे अवयव जे आहेत, गर्भाशयाची पिशवी, हे सगळे जे काही अवयव आहेत हे ओटीपोटामध्ये असतात आणि त्याचा आपल्याला वरून काहीही एक शोध लागत नाही. तर कसं असतं की ओटीपोटामध्ये मूत्राशय पुढच्या बाजूला असतं आणि त्याच्या मागे गुदद्वार असतं. मोठ्या आतड्याचा मोठ्या आतड्याचा शेवटचा भाग असतो आणि ह्या दोन्हीच्या मध्ये गर्भाशयाची पिशवी आणि योनी मार्ग असतो. त्या गर्भाशयाच्या पिशवीला दोन्ही बाजूला 2 स्त्रीबीज वाहून नेणाऱ्या नलिका असतात आणि त्या नलिकांच्या मध्ये दोन्ही बाजूला 2 बीजांडकोश असतात. आणखीन ह्या बीजांडकोशामध्ये कसं असतं की ज्यांची पाळी नियमित होत असते त्या स्त्रियांच्यामध्ये या बीजांडकोशामधून पाळीच्या 9व्या दिवसापासून ते पाळीच्या 14व्या दिवसापर्यंत स्त्रीबीज तयार होऊन हळूहळू ते परिपक्व होत ते शेवटी बाहेर पडत असतं आणि ते स्त्रीबीज गर्भधारणेसाठी उपयुक्त असतं. आता हे सगळे जे अवयव आहेत म्हणजे स्त्रीचं स्त्रीत्व ठेवणारे हे जे सगळे अवयव आहेत, ह्या अवयवांवर नियंत्रण करणारे जो स्त्राव आहे तो स्त्राव म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. तर हे जे स्त्राव वर नियंत्रण करणारी जी मेन ग्रंथी आहे ती ग्रंथी ही आपल्या मेंदूमध्ये असते आणि त्या ग्रंथीला पीयूषिका ग्रंथी असे म्हणतात. आणि ह्या ग्रंथीमार्फत ज्या वेळेला एक संदेश जातो की आता तुम्ही तुमच्या कामाला सुरू करा, त्यावेळेला हे स्त्राव ॲक्टिवेट होतात. आणखीन म्हणजे हे स्त्राव उत्तेजित होतात आणि स्त्री संबंधीचे जे काही अवयव आहेत ते अवयव परिपक्व व्हायला सुरुवात होतात आणि स्त्रीला स्त्रीत्व आणणारे सर्व जे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म दिसू लागतात. आता कसं आहे की वयानुसार बदलणारी इस्ट्रोजन म्हणजे काय असतं की इस्ट्रोजन म्हणून जो आपल्या शरीरामध्ये स्त्राव असतो तो स्त्राव स्त्रीला तिचं स्त्रीत्व जपून ठेवणारा एक महत्त्वाचा स्त्राव असतो आणि तो स्त्राव म्हणजे स्त्रीला मिळालेलं एक वरदान असतं. तर हा जो स्त्राव आहे हा स्त्राव वयानुसार कमी होत जातो आणि ज्या वेळेला हा पूर्ण कमी होतो त्यावेळेला स्त्रीची पावळी बंद होते आणि यालाच मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती असे म्हणतात. तर वयानुसार बदलणारी इस्ट्रोजनची जी आपल्या शरीरातली पातळी आहे त्यानुसार घडणाऱ्या घटना म्हणजे वयाच्या 12 ते 13 वर्षाच्या दरम्याने इस्ट्रोजनची पातळी वाढली जाते आणि मुलगी वयात येते. वयाच्या 18 ते 32व्या वर्षी ती पातळी आणखीन जास्त प्रमाणात वाढते आणि त्या काळात तिची जननक्रिया म्हणजे ती प्रजननक्रिया म्हणजे त्या दरम्यान ती मुलांना जन्म देते आणि आई होते. एकदा सुरू झालेली पाळी पुढे 25 वर्षापर्यंत
व्यवस्थित असते. त्या दरम्यान स्त्री एकदम ॲक्टिव्ह असते, मानसिक शारीरिकदृष्ट्या खूप ॲक्टिव्ह असते आणि ती आपलं सगळंच म्हणजे आपलं स्वतःला सांभाळते, संसारात सगळ्यांना सांभाळते, माहेर सासर सांभाळते, आपलं जे काही तिचं कार्यस्थळ जिथं ती काम करत असते की हल्लीच्या बायका ह्या अर्निंग असतात, स्वतःच्या स्वावलंबी असतात, तर तिथं त्या त्यांचं स्वतःचं काम करत असतात. पण त्यानंतर ज्या वेळेला त्या वयाची 40शी ओलांडत येतात, पुढे 40शी ओलांडून पुढे जातात, तसं हा स्त्राव शरीरातून कमी व्हायला विषय आत्ता आहे म्हणजे नावडेज म्हणजे आत्ताच्या या काळात 35 वर्षापर्यंतपासूनच हा स्त्राव कमी होत जात असतो आणि मेनोपॉज संबंधी रजोनिवृत्ती संबंधीची काही लक्षणे आहेत ती 35 वर्षानंतरच दिसायला सुरू होतात आणि हळूहळू वयाच्या 50शी नंतर स्त्री ही आपल्या रजोनिवृत्तीचा जो काही काळ असतो त्या काळामध्ये पदार्पण करत असते आणि अशा पद्धतीने स्त्रीचा रजोनिवृत्तीचा काळ सुरू होतो आणि तिचा हा मेनोपॉज इथं सुरू होत असतो. तर आता आपण इथेच थांबून पुढच्या भागामध्ये रजोनिवृत्तीबद्दल थोडं हळूहळू म्हणजे रजोनिवृत्ती काय आहे, त्याचे लक्षणं काय असतात, त्याचे उपाय काय, त्याच्यात काय करायच्या चाचण्या कुठल्या, हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये हळूहळू एक भागामध्ये पाहत जाणार आहोत. धन्यवाद.